राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काहीच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचा दौरा केला होता। यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मुर्मूंच्या स्वागताकडे पाठ फिरवलेली। यावरून आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केलाय। टीएमसीने फक्त राष्ट्रपतींचाच नव्हे तर आदिवासी महिला आणि संविधानाचा अपमान केल्याचं मोदींनी म्हटलं। कोलकात्यामध्ये परिवर्तन संकल्प यात्रेदरम्यान मोदी बोलत होते। एक आदिवासी बेटी इतने बड़े पद पर है, टीएमसी वालों को उनका सम्मान मंजूर नहीं हुआ। द्रौपदी मुर्मू जी जो हमेशा अपनी सरलता के लिए जानी जाती है, उन्हें खुद बड़े दुखी मन से खेद व्यक्त करना पड़ा। टीएमसी वालों को ये याद रखना पड़ेगा, उन्होंने केवल द्रौपदी मुर्मू जी का अपमान नहीं किया है, उन्होंने करोड़ों आदिवासियों का अपमान किया है। दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी। एलपीजी घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेने। भारताला मोठा दिलासा। विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल। तर राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री। माझाचं स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर। राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं कोसळली, घरांचंही नुकसान। तर साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस, गहू आणि ज्वारीला मोठा फटका। राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार। वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार। गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर। फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी। बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।